घेतलेली आहे। प्रामुख्याने भारतीय संसदेमध्ये जे 16 आणि 17ला जे 131 व घटना दुरुस्तीच्या संदर्भाने जे विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या घटना दुरुस्तीला महिला विधेयकाचं नाव देण्यात आलं आणि महिला विधेयकाच्या नावाखाली परिसीमन बिल पारित करून घेण्याचा जो घाट भाजप सरकारने आखला होता त्याला संपूर्ण इंडिया आघाडीतल्या लोकांनी विरोध केला आणि इंडिया आघाडीने वज्रमूठ या ठिकाणी ठेवून संपूर्ण विधेयक नामंजूर करण्यासाठी भाग पडला। याच्यावरून भाजपचा चेहरा स्पष्ट होतो की महिला विधेयकाच्या नावाखाली परिसीमन विधेयक मंजूर करण्याचा जो घाट होता त्याला प्रामुख्याने आम्ही विरोध केलेला आहे आणि आज भाजप प्रामुख्याने सांगत आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडी या ठिकाणी महिला विरोधी आहे। महिला विधेयकाला त्यांनी विरोध केलेला आहे। खरं तर सप्टेंबर 2023 मध्येच तेव्हा महिला विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेलं होतं। त्याचं राज्यपत्र पण निघालेलं होतं। खरं तर त्यांना संधी होती की 2024च्या लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आणि अनेक राज्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये महिला विधेयकाला लागू करण्याचं 33% आरक्षण असेल, पण त्यांनी लागू न करता आणि आमची काँग्रेसची अशी मागणी होती की तुम्हाला जर लागू करायचं असेल तर या 543 जागेमध्येच महिला विधेयक त्या दिवशीच आपण मंजूर करूया अशी राहुल गांधीची भूमिका होती। पण भाजपला ते करायचं नव्हतं। परिसीमन डिमिलिटेशन बिल मंजूर करून घ्यायचं होतं। खरं तर डिमिलिटेशन मंजूर करून घेत असताना त्या ठिकाणी अद्यापपर्यंत भारतीयाची जी जनगणना आहे ती जनगणनेचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। जनगणनेचा डाटा समोर न येता परिसीमन बिल मंजूर करणं हे चुकीचं होतं आणि त्या गोष्टीला काँग्रेसचा विरोध होता। त्याचबरोबर परिसीमन आयोग त्या ठिकाणी त्यांनी स्थापन करायला पाहिजे होतं। परिसीमन आयोग केलं नाही। या उलट ते महिला विरोधक आहे म्हणून काँग्रेसला या ठिकाणी सांगत आहेत। खरं तर माननीय राजीव गांधी यांनी त्या काळी घटना दुरुस्ती करून 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना दिलेलं आहे। 30% शासकीय नोकरीमध्ये जागा काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत। काँग्रेसने अनेक त्या ठिकाणी मुख्यमंत्री राष्ट्रपतीसुद्धा भारताच्या याला काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं काँग्रेस महिला विरोधिक आहे असं जे भाजप सरकार या ठिकाणी म्हणत आहे ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांना कोणताही नैतिक अधिकार या ठिकाणी उरत नाही आहे की काँग्रेस महिला विधेयक विरोधी आहे। खरं तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सुद्धा 2023ला त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं होतं की महिला विधेयक मंजूर झालेलं आहे, एक ऐतिहासिक सण आहे, भारतामध्ये दिवाळी साजरी करावी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा महिलांसोबत फोटो काढून त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला होता। ती सर्व भारताला माहीत आहे। फक्त हे काँग्रेस विरोधी दाखवायचं आणि 5 राज्यामध्ये निवडणुका चालू असताना हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 एप्रिलला संपल्यावर 16-17 तारखेला या ठिकाणी अधिवेशन घेणं हे खरं म्हणजे काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यांनी अधिवेशन घेतलेलं आहे असा